नमस्कार मंडळी. पितृपक्ष चालू झाला आहे आणि पितृपक्षातील आपल्याला खमंग वडे करायचे आहेत. तर वडे आपल्याला करावेच लागतात. तर ते वडे अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात, कारण बाकीचा स्वयंपाक जो असतो ना तो खूप असतो, तर त्यामध्ये आपल्याला जर झटपट करायचे असतील आणि छानसुद्धा लागले पाहिजे, म्हणजे व्यवस्थित लागले पाहिजेत, त्याची चव आणि त्याचं टेक्स्चर हे अगदी व्यवस्थित आलं पाहिजे, तर ते कसे करायचे आपण बघणार आहोत इथे. तर इथे मोठ्या वाटीने जर म्हटलं तर मी 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. तुम्ही मेंबरनुसार डाळ वाढवायची आहे आणि तसं सारण घ्यायचं आहे पूर्ण. तर इथे उडदाची डाळ जी आहे ती मी घेतलेली आहे 1 मोठी वाटी, म्हणजे मिडियम आकाराच्या जर म्हटलं तर 2 वाट्या. तर इथे डाळ घेतल्यानंतर आपल्याला याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. जितकं छान धुतलं जाईल तितके त्याची धूळ निघून जाईल. धुतल्यानंतर म्हणजे 4 ते 5 पाण्याने वॉश केले मी डाळीला. आणि डाळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपल्याला त्यात भिजत घालण्यासाठी चांगलं जेमतेम 2 ते 2.5 वाटे पाणी घालायचं आहे. आणि याला 3 ते 4 तास भिजू द्यायचं आहे. तुम्हाला जर संध्याकाळी स्वयंपाक असेल 4ला, तर काय करायचं, सकाळीच भिजू घालायची 7ला. तर जितकी छान भिजेल तुमचे वडे अगदी कुरकुरीत आणि खमंग येतील. नाही तर रात्रीलाही भिजू घातली तरीही चालेल. तुमच्या टाईमनुसार तुम्ही याला भिजू घालू शकता. तर 4 ते 5 तास तरी भिजली पाहिजेत, म्हणजे तुमची डाळ अगदी व्यवस्थित भिजल्या जाईल. तर इथे छान माझी डाळ भिजून झालेली आहे आणि मऊसूतसुद्धा झालेली आहे. तर आता काय करायचं, याचं जे पाणी आहे ना ते पूर्ण काढून घ्यायचं आहे आपल्याला. तर पाणी याच्यामध्ये आपल्याला ठेवायचं नाही आहे. तर पूर्ण पाणी मी झिरपून घेतले. थोडंसं असेल खाली तर आपल्याला डाळ टाकताना काय करायचं, थोडंसं झिरपूनच घ्यायचं आहे. तर इथले डाळीतलं पाणी काढून झाल्यानंतर मिक्सरचं जे छोटं भांडं असतं ना ते घ्यायचं आहे. आणि अर्धी डाळ जितकी आपण भिजत घातलेली आहे त्यातली अगदी बरोबर अर्धी डाळ आपल्याला जशीच्या तशीच ठेवायची आहे आणि अर्धी डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे. तर इथे मी अर्धी डाळ जशीच्या तशीच ठेवली आणि अर्धी डाळ जी आहे आपली ती तशीच्या तशीच ठेवली. तर ही सुद्धा आपल्याला कशी काढायची, एकदम बारीक नाही आहे, थोडीशी रवेदार काढायची आहे. म्हणजे काय होईल, दोन्हीचं टेक्स्चर जे येईल ते अगदी वड्याला मस्त येईल. तर हे झालं आहे आपलं वड्याचं सारण, म्हणजे तयार करून झालं आहे, वड्याचं पीठ बारीक करून झालं आहे. तर जी डाळ अर्धी आपण ठेवलेली होती ती काय करायची, एका मोठ्या बाऊलमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे. मी तुम्हाला सांगितलं अर्धी आणि अर्धी दोन्ही अर्धी अर्धी करायची आणि अख्खी डाळसुद्धा अर्धी ठेवायची आणि अर्धी डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे. तर तीसुद्धा रवेदार वाटून घ्यायची आहे, म्हणजे तुमच्या वड्याचं टेक्स्चर जे आहे ते अगदी व्यवस्थित येईल. तर वाटलेली डाळसुद्धा आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायची आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये जी डाळ आहे ती वाटलेली जी डाळ ती पूर्ण आपल्याला एका बाऊलमध्ये करायची, म्हणजे पीठ भिजवताना अगदी व्यवस्थित भिजवलं जाईल. फक्त भांडं काय करायचं, थोडंसं मोठं घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला व्यवस्थित ते मिक्स करून घेता येईल. तर ही झाली वाटलेली डाळ टाकून आणि अख्खी डाळसुद्धा टाकून भांड्यामध्ये. तर आता त्याचं थोडंसं वाटण करायचं, म्हणजे कुटून घ्यायचं आहे आपल्याला आवडजवळ. तर अर्धा चमचा मी त्यामध्ये ओवा घातला आहे, अर्धा चमचा जिरं घातलं आहे. याला अगोदर आपल्याला काय करायचं, नुसतं कुटून घ्यायचं आहे, म्हणजे बारीक थोडीशी पावडर करून घ्यायची आहे. आणि नंतर आपल्याला यामध्ये लसूण घालायचं आहे. जेव्हा आपली पावडर तयार होईल ना थोडीशी आवडजवळ, तेव्हा आपल्याला त्यामध्ये लसूण घालायचं आहे. म्हणजे काय होईल, जिरे आणि ओवा जो आहे तो थोडासा बारीक झाला की वड्यामध्ये मिक्स व्हायला सोपा जाईल, म्हणजे अख्खा राहणार नाही आहे, त्याची चव पूर्ण वड्याला लागून जाईल. लसूणसुद्धा चांगला कुटून घ्यायचा आहे. तर येथे लसण आणि ओवा आणि जिरे आपण व्यवस्थित कुटून घेतलेले आहेत, ते घालायचे आपल्याला ह्या पिठामध्ये जे आपण वाटून घेतले त्यामध्ये. नंतर घालायची मी 1 हिरवी मिरची घेतलेली आहे. जास्त तिखट असेल तर कमी घ्या. फिकी आहे म्हणून पूर्ण अख्खी मोठी मिरची घेतलेली आहे, बारीक चिरून घ्यायची, त्याने चव छान येते. फिकी असेल तर नक्कीच ट्राय करा, जास्त घाला थोडीशी, कारण खूप छान लागते. नंतर घातले मी त्यामध्ये धणे 1 चमचा, लाल मिरच पावडर 1 चमचा, हळद अर्धा चमचा आणि चवीनुसार मीठ घातले मी यामध्ये. आणि भरपूर असा कांदा घातला आहे. तर 4 ते 5 मी कांदे घातले. तुमच्याकडे अजूनसुद्धा कांदे असतील, म्हणजे तुम्हाला आवडत असतील तर अजूनसुद्धा कांदे घातले तर चालतील, कारण कांद्याने वडा खूप छान लागतो आहे. आणि नंतर कांदे घातल्यानंतर घालायचं आपल्याला 2 चमचे बेसन पीठ. 2 वाट्याला मी 2 चमचेच बेसन पीठ घातले डाळीच्या. आणि 1 वाटी, 2 वाट्या आपली डाळ होती, मोठी वाटी आपली डाळ असल्यामुळे 2 वाट्याचं प्रमाण आहे ते. तर मी 2 वाट्या डाळीला 1 वाटी गव्हाचं पीठ घातलं आहे. परत एकदा सांगते, 2 वाट्या डाळ असल्यामुळे 1 वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि 2 वाट्या डाळ असल्यामुळे 2 चमचे बेसन पीठ घालायचं आहे. अगदी व्यवस्थित बिना पाण्याचं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. प्रमाणसुद्धा तुम्हाला मी अगदी व्यवस्थित सांगितलेलं आहे ते, म्हणजे तुम्हाला तुमचे वडेसुद्धा अगदी ॲक्युरेट म्हणजे व्यवस्थित जमतील. जसे मी केलेत ना तसेच चवीलासुद्धा तसेच होतील आणि व्यवस्थितसुद्धा होतील. तर हे पीठ आपल्याला मळताना जसं जसं आपण मळू त्याला तसं तसं पाणी सुटेल, कारण आपल्याला थोडीशी डाळ जी आहे ती ओलसर आहे आणि वाटून घेतलेली डाळीलासुद्धा पाणी असतं. तर फक्त वडे भिजवताना तुम्हाला जर वाटलं खूप तुमचं कोरडं झालं तर थोडंसं पाण्याचा हात घेऊ शकता, पण गरज पडणार नाही. अगोदर ट्राय करा आणि नंतर तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही करू शकता. तर इथे तुम्ही बघू शकता आपल्याला पाण्याचा एकही थेंब लागलेला नाही आहे. मस्त कोथिंबीरसुद्धा घातला आपण भरपूर. तर हे थोडं 2 मिनटं मी झाकण ठेवून दिलं होतं आणि नंतर आपल्याला मऊ झालं ते, म्हणजे त्याला थोडंसं ओलसरपणा थोडासा जास्त आलेला आहे.
तर आता काय करायचं, आपल्याला वडे थापायला सोपे जातील. तर आपल्या आकाराने जे आपल्याला सारखे वडे करायचे असतात, कारण पितृपक्षामध्ये काय असतं, आपण खूप मोठाले वडे करू शकत नाही. तर व्यवस्थित आपल्या प्रमाणात म्हणजे अगदी ॲक्युरेट मापानुसार आपल्याला करावे लागतात किंवा गोल गोल त्याची साईज एकसारखी आली पाहिजे. त्यामुळे काय करायचं, अगोदर एकसारखे बॉल करून घ्यायचे, म्हणजे तुमचे काम जे आहे ते अगदी झटपटसुद्धा होईल. तर येथे मी तुम्ही बघू शकता अगदी गोळे करून घेतलेत मी एकसारखे, म्हणजे वडेसुद्धा आपले एकसारखे येतील. तर आपले वडे तयार झाले, म्हणजे गोळे तयार झालेत. तर गोळे तयार झाल्यानंतर कांदा जो आहे तो व्यवस्थित आपल्याला गोळा करताना काय करायचं, मळून घ्यायचा, म्हणजे आतमध्ये कांदा आपला वड्याच्या बाहेर पडणार नाही. तर एक कापड घेतले, म्हणजे कॅरीबॅग घेतलेली आहे मी. व्यवस्थित त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं, पाणी लावून घ्यायचे, खाली खाली पाणी लावायचं आहे, तसं थापायचं नाही आहे. थापला तर आपला वडा तुटू शकतो. तर हाताच्या साहाय्याने, बोटाच्या साहाय्याने काय करायचं, व्यवस्थित थापून घ्यायचं आणि कांदा जो आहे आतमध्ये प्रेस करत करत थापायचा आहे, म्हणजे तुमचा कांदासुद्धा बाहेर येणार नाही आणि दिसायला वडे एकसारखे येतील. तर हा झाला आपला वडा थापून. तुम्ही बघू शकता अगदी गोल आला आहे आणि कांदे असल्यामुळे ते तुटतसुद्धा नाही आहे. कारण याचं कारण असं आहे की आपण जी डाळ वाटून घेतलेली आहे ना, ती डाळ वाटून घेतलेल्या डाळीमुळे काय म्हणतो, चिकणपणा येतो. उडदाची डाळ अगोदर चिकन असते, त्यामुळे वडा तुटत नाही आणि गव्हाचं पीठसुद्धा आपण त्यामध्ये वापरलेलं आहे. तर छोट्या चमच्याच्या साहाय्याने वडा टाकल्यानंतर अगोदरचा वडा जो आहे तो एकसारखा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि तळू द्यायचा. थोडासा वरती वडा आला की लगेच दुसरा वडा टाकायचा. प्रत्येक वडा तळताना हीच प्रोसिजर करायची आहे. एक वडा काढून घेतला की दुसरा वडा टाकायचा, म्हणजे तळायला वरती आला की लगेच दुसरा टाकायचा, तेव्हा तुमचे वडे अगदी व्यवस्थित तळले जाईल. आणि तुमच्याकडे मोठी कढई असेल तर तुम्ही 3 ते 4 वडे टाकू शकता, असं काही नाही. पण जर तुम्हाला छोट्या कढईमध्ये आणि कमी तेलामध्ये तळायचे असतील, कारण आपण उरलेलं तेल जास्तीत जास्त वापरत नाही ना, त्यामुळे काय करायचं, थोड्या कमी तेलामध्ये एक वडा टाकला, तो वरती आला की लगेच दुसरा वडा सोडायचा, म्हणजे चिटकणार नाही एकमेकांना आणि वडेसुद्धा व्यवस्थित खमंग तळल्या जातील. तर इथे तुम्ही बघू शकता मी एकसारखे उलटपालट करून घेते, म्हणजे दोन्ही बाजूने आपले वडे अगदी व्यवस्थित तळल्या जातील. तर बघता क्षणीच खावासा वाटणारा वडा आहे, तुम्ही बघू शकता. खूप छान झाला आहे चवीला, म्हणते म्हणून नाही, तुम्ही ट्राय करून बघा या पितृपक्षामध्ये. तर हा सुद्धा वडा आपला वरती आलेला आहे. त्यानंतर आपण काय केलं, तो काढून घेतला आणि लगेच खाली एक वडा टाकला आहे, म्हणजे तोपर्यंत तो सुद्धा तळून होतो. तर अशा प्रकारे मी इथे पूर्ण वडे तळून घेतलेले आहेत. काय होतं, आपण फक्त तळताना खमंग तळून घ्यायचे, म्हणजे चवीला छान लागतील. ते जास्त कडक होत नाहीत ते, कारण आपण जी डाळ आणि गव्हाचं पीठ वापरले त्यामुळे काय होतं, नरम राहतात थोडेसे, एकदम कडक कडक नाही होत ते. आपल्याला जसे पितृपक्षामध्ये पाहिजेत ना तसेच होतात ते. तर मस्त आपल्याला नुसते जरी खायचे म्हटलं आणि तुम्हाला पितृपक्षात नसले करायचे नाही, नुसते जरी तुम्हाला टाईमपास म्हणून खायचे असतील, तर खरंच हे वडे अगदी सोपे आणि झटपट होणारे आहे. आणि साहित्य काहीच लागत नाही आहे, आपण घरातलं साहित्य वापरलं, आपल्या किचनमध्ये नेहमी असतं ना, तेच साहित्य आपण इथे वापरलेलं आहे. तर मिरच्या सोबतीला घ्या आणि वडे तुम्हाला मी दाखवते जोडून. अगदी मस्त, रंग पण खूप छान आला आहे वड्यांचा आणि चवीला तर विचारूच नका. आम्ही नुसते वडेसुद्धा खूप खातो, मस्त लागतात हे वडे. तर अगदी सोपे आणि झटपट होणारे वडे तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जर ही वड्याची रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.